दवाखान्यात चाललो होतो राजा मी यवतमाळले. जाता जाता यावलेली मला जुना सोबती भेटला, मस्त जिगरी मित्र होता तो पहिला. लई दिवसाच्या बाद भेटला. कुठं चालला म्हणे. मी म्हटलं दवाखान्यात चाललो बा म्हटलं. मी म्हटलं एक काम कर म्हणे, मला बाबुळगावपर्यंत येऊ दे म्हणे. ठीक आहे, बसून घेतला त्याला गाडीवर आणि चाललो गोष्टी माता करत. गिमोना फाटा आला बुसूरचा. मला जायचं होती यवतमाळ, त्याला जायचं होतं तिकडे. एक काम करणं म्हणे, मला आता 1 किलोमीटर आहे म्हणे, सोडून दे म्हणे जरासा म्हणे, जरासं वस्तीपर्यंत जायचं आहे. म्हटलं ठीक आहे बा, काय याले नाही म्हणावं म्हणलं, सोडून देतो म्हणलं. त्यानं राजा नेलं ना बहीण माय बिन तिकडे बारमध्ये. त्याला म्हटलं मी हा आलं काय होते म्हणे तुले म्हणे. म्या म्हटलं मला रात्रीची झोप येत नाही आणि जेवण काही धकत नाही म्हणलं, हे हातपाय खूप दुखते रे म्हणलं, मला रातभर झोप येत नाही म्हणलं. असं वय का म्हणे. चाल म्हणे भाऊ चाले धाब्यावर म्हणे, माझ्याजवळ आहे म्हणे 400-500 रुपये म्हणे. तिथंच मस्त आपलं बिअर बार होतं. गेलो राजा. एक नीप त्यानं ढकलली, एक नीप म्या ढकलली. थोडीशी कमी जरा, त्याच्यापेक्षा त्याची कॅपॅसिटी लय होती. नीप घेतली, सगळं घेतलं. मग काय म्हणे आता म्हणे त्याजवळ पैसे किती आहे म्हणे. म्या म्हटलं आहे म्हणलं 1500, दवाखान्यात चाललो बा म्हटलं. घे म्हणे त्यातले 700 रुपये म्हणे, 400 मी टाकतो म्हणे. चाल म्हणे आता धाब्यावर म्हणे. माय मन बसूरचं बदलून गेलो आता. जराशी अंगात आली चढली, मी त्याच्याच मागं लागलो. त्या माय गेलो, मस्त जेवण खावण केलं. त्याने दिले 200-400 रुपये, मी दिले 400 रुपये. असं करून 800 रुपये आम्ही पुरा करून टाकले आणि पहिले गेले आमचे 500-600 रुपये. झालं. घरी आलो बसूरचं, काही हातपाय नाही दुखे काही नाही. सण जेवण करून मस्त टर घरी आलं, भार झोपलो. आणि दुसऱ्या दिवशी बहीण माय बिन हातपाय कसे दुखले काय कसं, जेवणही धकलं मला. मी म्हटलं बहीण हे तर भल्ली आयडिया आहे बसूरची. 200-250 रुपयाची 200 रुपयाची एक नीप मस्त आता संध्याकाळचा आणत असतो जेवायच्या अगोदर. घेऊन घ्यायची मग बसायचं जेवणाच्या ताटावर. सरनाट बोळच्या 2-3 पोया ढकलून देतो. रातच्या हातपाय कुणीकडं गेले आणि काय गेले, डोकसं कुणीकडं गेलं, काही दुखून नाही राहिलं. भल्ला ताल जमला. डोक्यात गेला डॉक्टर फक्त.